सध्या आपण पाहतोय की अहिल्यानगर शहरामध्ये एकतर रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहे, वाहतूक कोंडी पण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दिसते आणि त्यातच महानगरपालिकेने एक चांगला उपक्रम केलेला आहे की 36 रस्त्यांवर त्यांनी पे अँड पार्कचे बोर्ड लावलेले, पे अँड पार्कची व्यवस्था चालू केलेली आहे. पण बऱ्याचशा चौकांमध्ये नो पार्किंग झोन केलेला आहे आणि त्या नो पार्किंग झोनमुळं त्या महापालिकेच्या माध्यमातून टोईंग व्हॅन त्या ठिकाणी येते आणि जे दुचाकी लावल्या जातात, 4 चाकी लावल्या जातात, ते 750 रुपये टू व्हीलरला आणि 4 चाकीला 950 रुपये प्लस GST अशा पद्धतीने दंडाची आकारणी त्या ठिकाणी करण्यात येत आहे. आमची अशी मागणी आहे की ही जी दंडाची रक्कम आहे ही तातडीनं महानगरपालिकेनं कमी करणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांना ही पेलवणारी ही दंडाची रक्कम नाहीये. आज आयुक्त साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की ही दंडाची रक्कम तुम्ही तातडीने कमी करा, अन्यथा नागरिकांसह या महानगरपालिकेवर मोठा मोर्चा आम्ही आणू. आज आपण पाहिलं तर 850 950 रुपये सर्वसामान्यांना खरं तर परवडत नाही. आपण सोशल मीडियामध्ये जर पाहिलं असेल तर काही ठिकाणी आपण काही वृद्ध असतील, काही महिला असतील, टोईंग व्हॅन जरी दिसली तरी त्या गाड्या काढण्यासाठी धावपळ चालू होती आणि त्या ठिकाणी त्यांचे दुखापत बऱ्याच ठिकाणी आपल्याला सोशल मीडियामधून पाहायला दिसतीये. कॉलेजची मुलं असतील, शाळकरी मुलं असतील, त्यांनी जर गाड्या आणल्या आणि चुकून त्यांनी नो पार्किंगमध्ये जर गाडी लावली आणि त्या टोईंग व्हॅननी जर उचलली तर ते 900 रुपये भरण्याची, 800 रुपये भरण्याची त्यांची कुवत नाहीये. काही बाहेरगावावरून लोक आलेले, विद्यार्थी आलेले, हॉस्टेलला राहत आहेत, 2,000-2,500 रुपये त्यांची हॉस्टेलमध्ये राहतात आणि त्यांना त्या ठिकाणी जेवणाचा खर्च येतो आणि त्यातच हा जर बोजा त्यांच्यावर वाढला तर निश्चित ही आवाजवीर रक्कम महानगरपालिकेनं तातडीनं कमी करण्याची गरज आहे. येत्या काही दिवसामध्ये जर त्यांनी या रकमेचा विचार केला नाही आणि कमी जर केली नाही तर या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण सुद्धा करण्याचे आम्ही निर्धार केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून मी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आमच्या सोबत आहेत आणि निश्चितच अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तातडीने यावर विचार करावा आणि त्याची दंडाची रक्कम तातडीने कमी करण्यात यावी हे असे निवेदन आजच्या निमित्ताने दिलेले आहे. हे निश्चितच केली पाहिजे. आज या अहिल्यानगर महापालिकेने हा जो निर्णय घेतलेला आहे हा पुण्या मुंबईच्या धर्तीवर घेतलेला निर्णय आहे की काही समविषम तारखेवर पार्किंगची व्यवस्था आहे, काही ठिकाणी नो पार्किंग आहे. हा अतिशय चांगला आहे, पण आमची मागणी काय, आम्ही जे चांगल्या गोष्टी आहेत त्याचं निश्चित पाठराखण करू, पण ही दंडाची रक्कम जी जास्त केलेली आहे त्याच्यावर आम्ही आवाज उठवणारच आहोत.